शेवटी काय होतं, गरजवंताला अक्कल नसते. गरजवंत काय आहे, शेवटी आडला हरी आणि गाढवाचे पायधरी. मग आम्ही आपलं त्यांना पत्र आता आज या ठिकाणी पाठवलेलं आहे. राम साहेब, तुम्ही आम्हाला या ठिकाणी डांबराची उपलब्धता करून द्या. तुमचं युद्ध थांबवा, अगर नका थांबू, पण या रस्त्यावर मात्र खूप या ठिकाणी अपघात होत आहेत. हा रस्ता खूप दिवसाचा प्रलंबित आहे. महत्वाचं, या सगळ्या गोंधळामुळं आमच्या भागातले लोक दारू पण खूप प्यायला लागले. तर तुम्ही लवकर या रस्त्याच्या साठी डांबर पाठवा, रस्ता लवकर होईल आणि लोक दारू प्यायचे पण कमी होतील. आणि मी खरंच सुजय दादांचे या ठिकाणी आभार मानतो. त्यांनी ही वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणली. अमेरिकेच्या स्तरावर काही औषध उपचार त्या पद्धतीचे काही मणके उपलब्ध होत असतील तर ते पण करून द्यावे. भागाला, या शिर्डी विधानसभा मतदारसंघाला आणि नगर मनमाड हायवेच्या परिसरात असलेले सगळेच मतदारसंघ हे एक वेगळं क्षेत्र म्हणून अतिशय चंद्राच्या बरोबरीच याला स्थान द्यावं. आणि म्हणजे आम्हाला पण त्याचं समाधान होईल की बाबा आपण एका वेगळ्या काहीतरी ठिकाणी राहतो, आपण चंद्रावरच्या लोकांसारखी या ठिकाणी अनुभूती घेऊ आणि या ठिकाणी राहू. अहिल्यानगर ते सावळी विहीर म्हणजेच नगर मनमाड महामार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला आणि टीका अनुभवणारा रस्ता मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाची अतिशय दुरवस्था झाली असून अनेकांनी आपला जीव या रस्त्यावर अपघातात गमावला आहे. कधी ठेकेदार पळून जातो तर कधी कोणी या रस्त्याचे टेंडर घ्यायला नकार देतो. जिल्ह्यात अनेक आमदार, खासदार, मंत्री सुद्धा असताना हा रस्ता पूर्ण कधी होईल हा सवाल विचारत विरोधक देखील सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडत आले आहेत. काही दिवसांपूर्वी याच रस्त्याबाबत युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी वक्तव्य करत आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थिती आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या लहरी स्वभाव यामुळे डांबराची उपलब्धता होत नसल्याबाबत म्हटल्यानं आज राहाता तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन चौगुले यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह थेट शिर्डीतील पोस्ट ऑफिसमध्ये जात चक्क अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहित नगर मनमाड महामार्गासाठी डांबर उपलब्ध करून देण्याची मागणी करत तुमच्या युद्धखोर स्वभावामुळे रस्त्यासाठी डांबर मिळत नाही आणि रस्ता पूर्ण होत नाही, त्यामुळेच आमच्या इथले लोक दारू सुद्धा प्यायला लागल्याचं पत्रात नमूद करत लवकरात लवकर डांबर उपलब्ध करून देण्यात यावे अशी विनंती केली आहे. तसेच डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी खरी वस्तुस्थिती जनतेसमोर आणल्याबद्दल त्यांचे देखील आभार मानले आहेत. काँग्रेसच्या वतीने उपरोधिकपणे केलेलं अनोखं आंदोलन मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. नगर मनमाड हायवेचा हा जो प्रश्न आहे, गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या ह्या रस्त्याच्या संदर्भामध्ये एक मोठं सत्य उघडकीस आलेलं आहे. 2 दिवसापूर्वी आपल्या मतदारसंघातील युवा नेते, जिल्ह्याचे युवा नेते सुजय विखे पाटील यांनी एक मोठा खुलासा केलेला आहे. या नगर मनमाड रस्त्याला जी अडचण येत आहे याच्यामध्ये डांबराची उपलब्धता होत नाही आणि याला कारणीभूत डोनाल्ड ट्रम्प आहे. अतिशय वस्तुस्थिती त्यांनी जनतेसमोर आणल्यानंतर आम्ही आपलं वेड्यात निघालो होतो. आम्ही रस्त्यावर अनेक वेळा आंदोलनं केली या रस्त्यासाठी, म्हणजे अनेक लोकांनी आंदोलनं केली, अनेक संघटनांनी आंदोलन केली. सरकारने बऱ्याच वेळा हा रस्ता करण्याचा प्रयत्न केला. या रस्त्यावर अनेक लोक मेलेली आहेत, अपघात अनेक झालेले आहेत, अनेकांना मणक्याचे आजार झाले. आणि आम्हाला म्हणजे आमची भोळी भाबडी जनता आमच्यासह आम्हाला असं वाटायचं या रस्त्याला कारणीभूत इथले मंत्री, इथले आमदार, खासदार, विद्यमान खासदार आता वाकचौरे साहेब देखील आहेत, ते सुद्धा या हायवेसाठी रस्त्याच्या विषयात संसदेत प्रश्न मांडायचे. ते सुद्धा म्हणजे त्यांना सुद्धा या गोष्टी माहिती नव्हत्या. आणि इथले अधिकारी, इथले ठेकेदार अनेक वेळा जे बदलले गेले. आम्हाला असं वाटतं हे सगळे लोक या गोष्टीला जबाबदार आहे, परंतु हे सगळं धादांत खोटं निघालं. सुजय विखे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प या रस्त्याला जबाबदार आहेत आणि त्यांच्यामुळे हा रस्ता होत नाही. मग मात्र आम्ही ठरवलं आता हा विषय नगर जिल्ह्यातला, हा विषय महाराष्ट्रातला आणि भारतातला राहिलेला नाही. हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेला आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचं जर या रस्त्याला अडथळा निर्माण होत असेल किंवा यांच्यामुळे हा रस्ता जर रखडलेला असेल असं आम्हाला जेव्हा जाणवलं, त्यामुळे आम्ही आज त्यांना या ठिकाणाहून पत्रव्यवहार केला आहे राहाता तालुका काँग्रेसच्या वतीनं, की त्यांना आम्ही विनंती केली आहे. तुमचा जो म्हणजे विखे पाटील काल त्यांच्या भाषणात पण म्हणालेले आहे की अतिशय वेडा माणूस आहे तो, आणि त्यांचा जो युद्धखोर स्वभाव आहे त्या युद्धखोर स्वभावामुळे, त्यांच्या लहरी स्वभावामुळे कधी पण तिथं मिसाईल्स पडतात, युद्ध सुरू आहे आणि डांबर येत नाही आणि त्याच्यामुळे हा रस्ता बाकी. आम्ही त्यांना तर विनंती केली आहे. शेवटी काय होतं, गरजवंताला अक्कल नसते. गरजवंत काय आहे, शेवटी
आडला हरी आणि गाढवाचे पायधरी. मग आम्ही आपलं त्यांना पत्र आता आज या ठिकाणी पाठवलेलं आहे की ट्रम्प साहेब, तुम्ही आम्हाला या ठिकाणी डांबराची उपलब्धता करून द्या, तुमचं युद्ध थांबवा, अगर नका थांबू, पण या रस्त्यावर मात्र खूप या ठिकाणी अपघात होत आहेत. हा रस्ता खूप दिवसाचा प्रलंबित आहे, अनेक लोक आंदोलन करत आहेत, अनेकांचे जीव या ठिकाणी गेलेले आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्या गोंधळामुळं आमच्या भागातले लोक दारू पण खूप प्यायला लागले. तर तुम्ही लवकर या रस्त्याच्या साठी डांबर पाठवा, रस्ता लवकर होईल आणि लोक दारू प्यायचे पण कमी होतील. या मागणीचं पत्र आज आम्ही डोनाल्ड ट्रम्प यांना पाठवलेलं आहे. आणि मी खरंच सुजय दादांचे या ठिकाणी आभार मानतो, त्यांनी ही वस्तुस्थिती लोकांच्या समोर आणली. आम्ही या 1-2 दिवसात आम्ही थोडंसं पक्षीय पातळीवर आम्ही सगळे एकत्र बसून दिवंगत माजी खासदार पद्मश्री पद्मविभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या देखील आम्ही पुतळ्याजवळ जाणार आहोत. त्यांना देखील नतमस्तक होऊन आम्ही त्यांना पण प्रार्थना करणार आहोत की सुजयदादांनी अतिशय चांगला या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे. कुणालाच या विषयाचं ज्ञान नव्हतं आणि आपण सगळे एवढे मोठे राजकारणी या ठिकाणी राजकारण करीत असताना या सगळ्या गोष्टी बाजूला कशा राहिल्या आणि डोनाल्ड ट्रम्पच्या गोष्टीला कसे कारणीभूत आहे हे सगळं जगासमोर आणलं. आता इथून पुढं डोनाल्ड ट्रम्पला आम्ही परत एकदा जेव्हा पत्रव्यवहार करू त्यावेळी आम्ही आमच्या भागातल्या लोकांना चांगल्या प्रकारचे, म्हणजे भारतात ते कुठेही उपलब्ध होत नाही, कारण या रस्त्यावर अनेक लोकांचे मणके खराब झालेले आहे, मणके गेलेले, कोणाचे बरेच मोठ्या प्रमाणात आजार तयार झाले आहेत. तर याच्यावर अमेरिकेच्या स्तरावर काही औषध उपचार, त्या पद्धतीचे काही मणके उपलब्ध होत असतील तर ते पण करून द्यावे. आणि आमचा हा रस्ता आता नाही झाला तरी चालेल. आता अमेरिकेतून कधी समजा त्या सगळ्या प्रक्रियेत डांबराची कधी उपलब्धता होईल आणि हा रस्ता कधी होईल, आता 22 वर्ष झाली, आता होत नाहीये. पण हो की नाही हो, पण जसं भारतातल्या शास्त्रज्ञांनी संशोधन करून चंद्रावर खड्डे कसे आहे हे दाखवलं आणि एवढं मोठं इथं खड्डे असलेला रस्ता आपल्याला माहीत असताना आपण चंद्रावर जाऊन शोध घेण्यापेक्षा आमच्या भागाला, या शिर्डी विधानसभा मतदारसंघाला आणि नगर मनमाड हायवेच्या परिसरात असलेले सगळेच मतदारसंघ हे एक वेगळं क्षेत्र म्हणून अतिशय चंद्राच्या बरोबरीचं याला स्थान द्यावं. आणि म्हणजे आम्हाला पण त्याचं समाधान होईल की बाबा आपण एका वेगळ्या काहीतरी ठिकाणी राहतो, आपण चंद्रावरच्या लोकांसारखी या ठिकाणी अनुभूती घेऊ आणि या ठिकाणी राहू. साहेब, भक्तांना त्रास होतो, इथल्या नागरिकांना त्रास होतो, इथल्या सगळ्यांना, म्हणजे राजकारण त्यांनी पण सांगितलं, मला पण खूप त्रास होतो, मला नगरला जावं लागतं, त्यांचं कुटुंब नगरला आहे. तर या सगळ्या त्रासातून माणूस समजा त्रास झाला ठीक आहे, पण वेगळ्या ठिकाणी असल्यास तो एक आनंद निर्माण होईल. या माध्यमातून आम्ही आज ट्रम्प साहेबांना पत्र पाठवलेलं आहे. अमेरिकेतून या इकडे आलेलं आहे पत्र. आम्ही जरी त्यांना मराठीतून पाठवलं असेल, आता आमची जेवढी क्षमता आहे, आमचं जेवढं शिक्षण आहे त्या पद्धतीने आम्ही केलं. जसं आता तुम्ही ते AI चा जर वापर केला किंवा चॅट जीपीटीचा वापर केला, आता जसं त्यांचे पत्र आम्ही मराठीत भाषांतरित करतो, आमचं पत्र मराठीत भाषांतरित आम्ही पाठवलं, इंग्लिशमध्ये भाषांतरित करतील ना ते. ऍड्रेस मात्र आम्ही पक्का टाकलेला आहे, एकदम व्यवस्थित, म्हणजे काय ते मोघम काम केलेलं नाहीये. अतिशय व्यवस्थित ऍड्रेस टाकला, मराठीत पत्र पाठवलं, ते त्याचं भाषांतर करून घेतील आणि वाचतील. आणि खरोखर जर ते कारणीभूत असतील तर आमची विनंती त्यांना, तुम्ही एकदा या हायवेला चक्कर मारा, डोनाल्ड ट्रम्पांनी चक्कर मारावा आणि हा रस्ता लवकर होईल. मग आता भरोसाच काय, त्यांनी तर किती वेळा सांगितलं या रस्त्याला हात जोडले, काल परत ते म्हणले हा ठेकेदार गेला तर परत हा रस्ताच होणार नाही. याच्या अगोदर नितीन गडकरी साहेब जे या देशाचे रस्त्याचे ते काम करतात, या देशातले मोठे मोठे रस्ते केलेले आहे. समृद्धीसारखा रस्ता आपल्या शेजारून गेला, 8-10 वर्षात झालेला हा रस्ता आहे आणि 20-22 वर्षापासून हा होत नाही. इथं दादावर विश्वास ठेवायचा प्रश्न येतो कुठं? सुजय विखे हे स्वतः सांगतात या रस्त्याला कारणीभूत डोनाल्ड ट्रम्प आहे, त्यांच्यावर जबाबदारीच कुठे राहिली आता या रस्त्याची? आम्हाला वाटत हे त्यांनी त्यांच्यामुळे राखडला काय, आता त्यांच्यामुळे राखडलेला असं वाटत नाही, याला कारणीभूत डोनाल्ड ट्रम्पच आहे. आणि मग डोनाल्ड ट्रम्पच याला कारणीभूत असतील तर कोण बोलणार त्यांच्याशी आता? तर आम्ही आमचा भोळा भाबडा प्रयत्न या ठिकाणी केलेला, पाहू त्याच्यातून काही मार्ग निघतो का. शिर्डी नगर मनमाड रस्ता हा शिर्डीत येणाऱ्या प्रत्येक साई भक्ताच्या भावार्थाचा आहे. इथे राहणारे शिर्डीतील लोक, व्यापारी, शेतकरी यांच्या घामाचा आहे आणि येथील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा रस्ता आहे. तरी ठेकेदार, निधी, त्याच्यानंतर डांबर हे कारण नको आहेत, आम्हाला रस्ता हवा आहे. हीच एक शिर्डी नागरिक या नात्याने माझी मागणी आहे.